नमस्कार. एक तुकाराम महाराजांचा खूप छान अभंग आहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे हे काम नोये येऱ्या गबाळ्याचे. युट्यूबवर, फेसबुकवर, इन्स्टावर आपल्याला आपल्या मनोरंजक चाळ्यांनी फॉलोअर्स मिळाले म्हणून वाटेल त्या गोष्टीवर बोलत सुटलेल्या माणसांच्या बाबत मला आज बोलायचं आहे. आपण मनोरंजन करतो, आपली बायको समोर आणतो, आपण काहीतरी वेगवेगळे विषय करत राहतो, गमती जमती करत राहतो, विनोद करत राहतो आणि छानपैकी रील्सवरती, व्हिडिओवरती लोकांचा प्रतिसाद मिळतो, पैसे मिळतात. खूप छान आहे, हे झालं पाहिजे. सामान्य माणसांच्या मधला लपलेला कलाकार यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक या समाज माध्यमांच्या वरती येतो आहे आणि तो उत्तम प्रकारे स्थापित होतो आहे. ही गोष्ट खूप छान आहे. त्याच्याविषयी माझा आक्षेप असायचं कारण नाही. कारण उपेक्षित आणि विस्थापित पत्रकारांच्या मधून मीही आणि माझ्यासारखे अनेक जण या माध्यमाच्या वरती आलेत आणि त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. पण यात हा महत्वाचा आहे. आपलं ज्या विषयात ज्ञान नाही अथवा ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही अशा विषयामध्ये व्यक्त होऊन उगाचच एखाद्याची अस्वस्थता वाढवणे अथवा एखाद्या समूहालाच त्यात फटका बसण्यासारखं वागणे हे योग्य नाही. अर्थात क्षमा मागून किंवा माफ करा असं म्हणून याच्यामध्ये बाहेर पडता येऊ शकतं, पण नुसती क्षमा मागून भागत नाही, तर पुन्हा काही करताना त्याबाबतची चर्चा घडलीच पाहिजे. मी नाव घेत नाहीये, यासाठी घेत नाहीये की उगाच पुन्हा एखाद्याला त्याच अडचणीत टाकण्याची इच्छा माझी नाहीये म्हणून घेत नाहीये. एक जोडपं आहे सोलापूर जिल्ह्यातलं, ज्यांना फेसबुकवर आपली करुण कहाणी सांगून यश मिळत गेलं. घरातली भानगडी, कुलंगडी, मौज मजा या सगळ्या गोष्टी ते फेसबुकवर, व्हॉट्सअपवर टाकत गेले, युट्यूबवर टाकत गेले आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता जेव्हा लोक ऐकायला लागतात आणि लाईक करायला लागतात ना, तेव्हा लोकाच्या लाईकला ठेंगा दाखवायचा नसतो. यांनी द्राक्ष बागायतदारांच्या वरती व्हिडिओ केला. बरं, आपली शेतीतली अक्कल किती ह्याची तर माहिती पाहिजे. म्हणजे आपल्याला शेतीतली अक्कल नाहीये. अशी अनेक लोक आहेत ज्यात आपली अक्कल नसते आणि उगाचच पाजळायला जातात. अशी अनेक लोक असतात. आपण ज्या विषयामध्ये अज्ञानी आहोत त्यात इतरांच्याकडून माहिती घेऊन तो विषय मांडावा. म्हणजे एके दिवशी यांनी सांगितलं की द्राक्षावरती जो पांढरट थर असतो तो काहीतरी बुरशी असते, तो फवारणीचा दोष असतो आणि ते फवारलेले असल्यामुळं, त्याचा तवंग असल्यामुळं ते खाल्लं की त्रास होतो, हा द्राक्ष खराब असतात, अशी काही बाई माहिती फेकून दिली. मुळात द्राक्ष निर्माण होणे ते पिकणे या प्रक्रियेमध्ये तो तवंग निर्माण का होतो याची माहिती घेणं आवश्यक असतं. असो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा वकूब आहे, ज्याची त्याची बुद्धी आहे. आता या माहितीनंतर परिणाम असा झाला की ज्या द्राक्षांवरती ते पांढरे तवंग आलेले आहेत त्या द्राक्षाचा बाजारातला भाव पडला. कारण हे इन्फ्लुएन्सर आहेत. असू शकतं. लोकांना खात्री करून घ्यायची गरज नाही वाटत. लोकांचं कसं असतं माहिती आहे, लोक आलेल्या माहितीवर फॉरवर्डेडच्या जमान्यामध्ये विश्वास ठेवायला सुरुवात करतात. जेव्हा लोक तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात करतात तेव्हा तुम्ही अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे, हे लक्षात घ्या. या जोडप्याने द्राक्षाविषयीची माहिती ठोकून दिली आणि बाजारातल्या द्राक्षाच्या विक्रीवरच परिणाम झाला. लोकांनी घेणं बंद केलं. त्या परिसरातल्या इकडच्या तिकडच्या सगळ्या लोकांनी बंद केलं. परिणाम, आता द्राक्षाचं काय करायचं हा प्रश्न पडला. वेगवेगळ्या खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी विक्री होत नाही म्हणून खरेदी करणं थांबवलं शेतकऱ्यांच्याकडून. म्हणजे सामान्य माणूस जो खरीददार आहे त्याला संभ्रम निर्माण झाला की द्राक्षावर येणारे तवंग खराब असतात. बरं, या जोडप्याचं शिक्षण जेमतेम, अक्कल जेमतेम, बुद्धी जेमतेम,
जे काही भरभरून मिळालंय ते या समाज माध्यमांच्या जगात त्यांचं बडबड ऐकणारे प्रचंड फॉलोअर, लोकांना काय सिंपती आवडत असते. मैं खराब हूं, मेरी परिस्थिती बहुत ही खराब हो गई है, मेरी बीमारी चल रही है, फिर भी मैं ये काम कर रहा हूं, आप लोगों को हसा रहा हूं. बघा ना, आमच्या घरात खायला काही नाही, पिठाचा डब्बा रिकामा आहे, आमच्या घराच्या पोपड्या पडलेल्या आहेत. असलं काही सांगितलं की लोकांना कारुण्य आवडतं आणि या कारुण्यावर लोक विश्वास ठेवतात, फॉलो करायला लागतात, बघायला लागतात. याला आपल्या बघण्याने 4 पैसे मिळतील असं वाटायला लागतं. तेव्हा हेच सांगून अशा स्वरूपाच्या गमती जमती करूनच काम करायची असतात. सर्कशीतला विदूषक मुख्य रोल करू लागला की चित्रपटाचं काय होईल माहित आहे ना तुम्हाला, म्हणजे कशी अवस्था होईल ते. एखादा वर्सटाईल कलाकार असतो परेश रावल सारखा, जो विनोदी रोलही करतो, विलनचे रोलही करतो, हिरोचे रोलही करतो, मुख्य भूमिकाही करतो, चरित्र अभिनेताही करतो, काही करू शकतो. पण ज्याची बुद्धी कौशल्य सगळंच जेमतेम सुमार आहे, त्यांनी या अशा विषयावर भाष्य करायला जाऊ नये. आपापल्या कौटुंबिक गोष्टी मांडत, गमती जमती करत, विनोद निर्मिती करत, उत्तम पद्धतीनं कलेचं सादरीकरण करावं आणि त्यातून उत्पन्न मिळवावं, आक्षेप असायचं कारण नाही. पण आपल्या सादरीकरणामुळं हजारो लोकांच्या वरती परिणाम होणार असेल. शेतकऱ्यांनी घेणं बंद केलं, सामान्य माणसांनी घेणं बंद केलं द्राक्षाची विक्री कमी झाली म्हणून शेतकऱ्यांच्याकडून खरेदी कमी झाली, भाव पडले. मग वेगवेगळ्या दारू निर्मात्या कंपन्यांनी सुद्धा द्राक्षाचे भाव कमी करून विकत घ्यायला सुरुवात केली. करोडो रुपयांचं नुकसान होत गेलं. मग एक संघटना उतरली, त्यांनी मागणी केली, पोलिसात तक्रार दिली. मग पोलिसात तक्रार दिली की आपल्याकडे असतं रॅपर पाठोपाठ आता युट्यूबर देखील अडचणीत, अभिव्यक्तीच्या नावाखाली. अरे कशाला शेण खायचं आधी? अभिव्यक्ती म्हणजे शेण खाण्याचा परवाना नव्हे. भारतीय संविधानाने अन्न खाण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. तुम्ही काहीही खाऊ शकता म्हणून माणसांचंही शेण खाल्लं पाहिजे असं अजिबात होत नाही. स्वातंत्र्य दिलं आहे म्हणून जर तुम्ही माणसांचं शेण खायला निघालात तर काय होईल? तेच झालं. मग पुन्हा आपल्या पडलेल्या चेहऱ्याने खरं सांगू का, आम्हाला असं करावं लागलं, यासारखे व्हिडिओ करावे लागतात. पण आपल्या वकुबाप्रमाणे, आपल्या ज्ञानाप्रमाणे, आपल्या बुद्धीप्रमाणे या विषयावर बोलायला जावं, एवढंच माझं मत आहे. नमस्कार.